नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल, काय येईल, हे काय केलं जातं. चर्चा आहे असं म्हणावं लागेल. पात्र लाडक्या बहिणीमध्ये ज्या पात्र आहेत, ज्या निकषामध्ये बसत आहेत, अशा सर्वच लाडक्या बहिणींना हप्त्याची आतुरता लागली आहे आणि त्यांना हप्ताही काय होणार आहे, येणार आहे. हा हप्ता जी लाडक्या बहिणीचा आहे ते अविरतपणे चालू राहणार आहे. त्याच्यामुळं मग लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. त्यांना आता नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची आतुरता लागली आहे. आता हा हप्ता आपल्याला कधी येईल, काय येईल, दोन्ही हप्ते संगच येतील का, अगोदर नोव्हेंबरचा येईल, नंतर मग जानेवारीमध्ये डिसेंबरचा येईल, एकत्र 3,000 येतील का, अशी काय लागलेली आहे, आतुरता लागलेली आहे. त्यांना ती आशा लागलेली आहे असं म्हणावं लागेल. पण आता सध्या जर निवडणुका आणि आचारसंहिता लागलेल्या आहेत, आणि त्यामुळं त्या अधिकृत जी आर वगैरे त्याची काही आणखीन तरी शासन स्तरावर काही आलेलं समजा नाही असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं मग आचारसंहिता चालू आहे. त्यानंतर आता निकालही 21 डिसेंबरच्या आसपास गेलेला आहे. पुढं लांबलेला आहे. तोपर्यंत आचारसंहिता आहेच असं म्हणावं लागेल. त्यानंतर मध्ये अधिवेशन आलेलं आहे. आहे का नाही? अशा अनेक समस्या त्या लाडक्या बहिणींपुढं निर्माण झाल्यासारख्या झाल्या आहेत असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं मग आता त्यांना तर वाटतं की आपला हप्ता कधी पडेल, काय पडेल का, आहे का नाही? अशी आतुरता त्यांना लागलेली आहे. मग पडला तर 1500च पडतील का 3000 पडतील, 2 महिन्याचे संगच पडतील, आणि कधी पडतील, काय पडतील, तर आणखीन शासन स्तरावर आणखीन काही त्याच्या हालचाली वगैरे झालेल्या आहेत. त्याचा जी आर वगैरे काही त्यांनी पारित केलेलं नाही. कारण सध्या आता महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिकेचे इलेक्शनचा रणधुमाळी चालू आहे. आणि त्यामुळं मग इकडं थोडंसं शासनाचं लक्ष काय झालेलं आहे, दुरावलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळं थोडंसं ते हप्ता जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे. हप्ता लांबलेला आहे. आणि मग अद्याप हप्त्याची आणखीन तारीख वगैरे तरी काही जाहीर झालेली नाही. पण आता अधिवेशन आलेलं आहे. आहे का नाही? अधिवेशन आल्यानंतर मग आता आचारसंहिताही चालू आहे. आचारसंहितेमध्ये जी आर वगैरे काही आणखीन पारित त्याचा झालेला नाही. पण होऊ शकतो कदाचित जर झालं तर डिसेंबरच्या एंडिंगला शेवट हा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्र हप्ता येऊ शकतो असा एक संकेत आहे. कारण तसा अधिकृत शासनाने आणखीन जी आरचा वगैरे काही त्या शासन स्तरावर काहीही हालचाली नाहीत. पण ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आशा लागलेली आहे का नाही का नाही. पण ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप KYC वगैरे केलेलं नाही त्यांनी काय करायची आहे, तोपर्यंत आपली जी KYCची प्रक्रिया वगैरे आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे. कारण 31 डिसेंबरपर्यंत आता एवढ्याच महिना काय झालेले आहे, शेवट तारीख दिलेली आहे. त्यानंतर तारीख वाढेल का नाही वाढेल हे काही सांगता येत नाही. कारण शासन थोडंसं काय करत आहे, बरेच लोकांना चालूमध्ये गॅप देत आहे. काहींना हप्ते पडतात, काहींना पडत नाही, तर सर्व काही व्यवस्थित असूनही पडत नाहीत. काहींना तर काही निकषमध्ये लावलेले आहेत, काहींना 21 ते 65 वर्षाच्या आतल्यांचे आहे का नाही, एवढेच मधले लोक घेतलेले आहेत. त्याच्यानंतरचे बाहेरचे जे आहेत 21 वर्षापर्यंतचे, त्या जे 21 वर्ष झालेलं आहे, झालेलं नाही अशा महिलांचंही बंद केले आहे. 65च्या पुढचेही बंद केलेले आहे. अशात वेगवेगळे ना आहे का नाही, 4 व्हीलर असेल, इन्कम टॅक्स धारक असेल, त्याच्यानंतर ज्यांचं 2.5-3 लाखापर्यंत उत्पन्न आहे, अशांच्या ही सर्व काही गोष्टींचे पात्रता निकषमध्ये तुम्ही जे बसता त्यांना हप्ते चालू राहणार अविरत. पण ज्यांचे जे भूमी बसत नाही तर त्यांचे हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत. पण तुम्हाला ते आता उत्सुकता लागली आहे की 2 महिन्याचे हप्ते आपल्याला एकत्र येतील का? कदाचित येऊ शकतात, कदाचित नाही येणार. कारण सध्या तरी आता इलेक्शनची रणधुमाळी चालू असल्यामुळं हप्त्याविषयीचं आणखीन काहीही नाही. कारण शासनाचे जे आहेत मुख्यमंत्री महोदय सगळे वगैरे, उपमुख्यमंत्री सगळे काही इलेक्शनच्या राड्यामध्ये, प्रचाराच्या राड्यामध्ये गुंतलेले असल्यामुळं सर्वच ह्यांच्याकडं लाडक्या बहिणीकडं लक्ष नसल्यासारखं त्यांचं झालेलं आहे. हप्त्याकडं पण हप्ते अविरतपणे चालू राहणार आहेत. हप्ते वगैरे बंद पडणार नाहीत. ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. राहिलेल्या लाडक्या बहिणींनी आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जे विधवा असतील, ज्यांना वडील नसतील, पती नसतील, अशांची ही सगळे त्याच्यामध्ये ऑप्शन आलेले आहेत. त्या सर्वांनी आपली KYCची प्रक्रिया पार करून ठेवायची आहे. सगळं काही व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग काय होणार आहे, शासनाचा आता अधिकृत जी आर कधी निघतो आहे असं तरी अशात काही तारीख सांगता येत नाही. पण हा डिसेंबर एंडिंगच्या आसपास म्हणावं कधी, आहे का नाही, निघन असा एक अंदाज आहे. कारण सध्या इलेक्शनचं वगैरे राड आहे. त्यानंतर आचारसंहिताही चालू आहे. त्यामुळं मग थोडंसं लांबणीवर जाऊ शकतो, लांबू शकतो.
तसं काही अद्याप त्यांचं काही कारण वगैरे कळलेलं नाही. पण आपण एक संकेत धरलेला आहे, की सध्या इलेक्शन असल्यामुळं, आचारसंहिता असल्यामुळं थोडासा काय होणार आहे, हप्त्याला विलंब होणार आहे. त्यामुळं मग ज्यांची के-वाय-सी बाकी आहे अशांनी सर्वांनी सर्व काही के-वाय-सी वगैरे करून ठेवायची आहे. त्यानंतर मग तुमचा हप्ता जो जी-आर वगैरे निघेल, जी-आर निघाल्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये एक 4 ते 5-6 दिवसाच्या अंदाजात अंतराने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर काय केला जातो, हा हप्ता काय केला जात असतो, वितरित केला जात असतो. तोपर्यंत सध्या तुर्तसा आणखीन त्याच्या शासन स्तरावर काहीही हालचाली वगैरे झालेल्या नाहीत. झालं तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ वगैरे काय होईल, जी-आर वगैरे, त्यानंतर हप्त्याची तारीख वगैरे काय केली जाईल, त्याचा एक व्हिडिओ छानसा काय केला जाईल, बनवला जाईल. तोपर्यंत आपल्याला आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत काय होईल, पोहोचवण्यास सोपी जाईल. धन्यवाद.